आपण या ठिकाणी ज्वेलरी सॉफ्टवेअरचा डेमो बघूया. आता या ठिकाणी तुमच्यासमोर सॉफ्टवेअर ओपन आहे. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर इथं युजरनेम आहे आणि पासवर्ड टाकायचा किंवा तुम्हाला जो पाहिजे युजरनेम पासवर्ड तुम्ही सेट करू शकतात. आता हे जे सॉफ्टवेअर आहे स्पेसिकली ज्वेलरी बिझनेससाठी असल्यामुळे यामध्ये तुमचं गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, डायमंड सगळा स्टॉक मेंटेन होईल. GST बिलिंग, नॉन GST बिलिंग, त्यानंतर रिफायनरी अकाउंट, कारागिरी अकाउंट ह्या सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होतील. गोल्ड स्कीम पण तुम्हाला करता येईल. भिशीचं काम दिलेलं आहे, गिरवीचं पण काम यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला करता येईल. आपण एक एक्झाम्पल म्हणून एक कस्टमर, आयटम आणि बिल कशा प्रकारे बनवायचं ते बघूया. पहिले आपण यामध्ये आयटम क्रिएशनमध्ये म्हटलेलं आहे. आयटम क्रिएशनमध्ये आपल्या शॉप्समध्ये जे काही आयटम आहे ते सगळे आपण यामधनं ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या आयटमचं नाव टाकलं आपण रिंग, त्यानंतर आयटमचा टाईप टाकला गोल्ड, सिल्वर, स्टोन जो असेल तो ॲड करू शकतो. मी जसं की आपण गोल्ड सिलेक्ट केलं. आयटमचा ग्रुप सिलेक्ट करा. 22-23 कॅरेट आपण इथं सिलेक्ट करू शकतो. जसं की 23 कॅरेट मी सिलेक्ट केलं, 9 किंवा 22 कॅरेट 91.6 सिलेक्ट केलं. प्रत्येक आयटमच्या अंदर वेगळ्या डिझाईन असतात, कॅटेगरी असतात. आपण त्या कॅटेगरी किंवा डिझाईन बनवू शकतो त्या आयटमच्या अंडर. आयटम हा तुम्हाला वेट वाईज विकायचा की क्वांटिटी वाईज? वेट वाईज म्हणजे पर ग्रॅम विकू शकतो. क्वांटिटी वाईज म्हणजे पीसेसमध्ये, जसं मनी किंवा सिल्वरचे काही आयटम असेल तर क्वांटिटी वाईज विकतो आपण. आता आपण वेट वाईज म्हणजे ग्रॅमप्रमाणे ठरवलं. त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट पण दिलेलं आहे, जसं ग्रॅम, कॅरेट, क्वांटिटी याप्रमाणे आपण सिलेक्ट करू शकतो. इथं ग्रॅम सिलेक्ट केलं, हा आयटम सेव्ह केला, ही इन्फॉर्मेशन सॉफ्टवेअरमध्ये ॲड झाली. एक सिम्पल प्रोसेस आहे आयटम क्रिएशन करण्यासाठी. तसंच आपण एक आयटम बनवूया टॉप्स नावाचा. आयटम टाईपमध्ये आपण सिलेक्ट केलं गोल्ड, टॉपचा 23 कॅरेट सिलेक्ट केलं आणि डायरेक्ट सेव्ह केलं तरी चालतं. हा आयटम तुमचा ॲड झाला. अशी सिम्पल प्रोसेस आयटम क्रिएशनसाठी आहे. आयटम बनवल्यानंतर आपण त्या आयटमचा स्टॉक टाकायचा. त्यासाठी आपण त्याला म्हणतो बारकोडिंग. इथं बारकोड बटनवर क्लिक केलं तर इथनं तुम्ही आयटमचा स्टॉक ॲड करू शकता. जसं की आपण आता जो आयटम बनवलेला आहे रिंग नावाचा, त्याचा स्टॉक ॲड करून घेऊ. त्याला आपण बारकोडिंग म्हणतो. आता रिंग आयटम सिलेक्ट केल्यानंतर त्याचा पहिल्या आयटमचा आपण रिंग वेट टाकूया 10 ग्रॅम. त्याचं नेट वेट, प्युरिटी, ब्लॅक बीस, स्टोन, काळी मणी वगैरे काही असेल तर आपण ॲड करू शकतो. मेकिंग पर ग्रॅम किंवा मेकिंग फिक्समध्ये पण आपण ॲड करू शकतो. याच्यामध्ये हॉलमार्किंग चार्जेस, HUID, GST%. तसंच अजून एक आयटम मी ॲड करतो, 12 ग्रॅमची रिंग आहे. अजून एक तिसरा आयटम ॲड केला, 15 ग्रॅमची रिंग आहे. तुम्ही इथं जर चेक केलं तर इथं 3 टॅग तयार झालेले तुमचे, RNG001, RNG002, RNG003. हे तुमचे आयटमचे हेच आयटम तुमचे बारकोडमध्ये प्रिंट होतात. किंवा RN0001 हा आयटम तुम्ही बिल बनवताना टाकला किंवा बारकोडनी स्कॅन केलं तरी हा आयटम विकला जातो. आता आपण सेव्ह केल्यानंतर हा तुमचा स्टॉक ॲड झाला आणि ह्या बारकोडची तुमची प्रिंटआउट निघणार. ही सिम्पल प्रोसेस आहे. जर आपण आता स्टॉक ही विंडो बंद केल्यानंतर स्टॉक रिपोर्टमध्ये जाऊया. तुम्ही इथं जर चेक केलं तर स्टॉक रिपोर्टमध्ये तुमचा स्टॉक इथे ॲड झालेला आहे. टोटल रिंगचं वेट तुम्हाला बघा इथं 37 ग्रॅम दाखवतो आहे. आपण आता थर्ड प्रोसेस बघूया की बिल कसं बनवायचं. सेल्स इनवॉइस इथं क्लिक केल्यानंतर कस्टमरचं बिल बनवू शकतो. आता इन केस जर तुमचे ऑलरेडी जुने काही कस्टमर जर असेल ना, तर आपण कस्टमर मास्टरमध्ये जाऊन ते सगळे कस्टमर ॲड करू शकतो. इथं कस्टमर टॅब दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या कस्टमरचं नाव टाकलं निलेश पवार. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, एरिया तुम्ही इथे ॲड करू शकतात. एरिया मी टाकला फॉर एक्झाम्पल पिंपळगाव. कस्टमरचा तुम्ही व्हॉट्सॲप मोबाईल नंबर टाकला तर त्याला बिल बनवायचा टेक्स्ट मेसेज व्हॉट्सॲपला ईमेल ऑटोमॅटिक सेंड होईल. त्यानंतर बर्थ डेट, ॲनिव्हर्सरी डेट, आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. त्याचं इन केस ओपनिंग काही बॅलन्स असेल, जसं की 25,000 रुपये त्याच्याकडे ऑलरेडी पेंडिंग उधारी आहे, तर तो ओपनिंगमध्ये ॲड केलं. ओपनिंग बॅलन्स ॲड करताना आपण 2 प्रकारे ॲड करू शकतो. एक अमाऊंटमध्ये, दुसरा फाईनमध्ये. म्हणजे जर इन केस तुमचं जर होलसेल जर असेल तर मेटल टू मेटल ट्रान्झॅक्शन, फाईन टू फाईन ट्रान्झॅक्शन तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये करू शकता. इथं मी सेव्ह केलं, हा कस्टमर ॲड झाला. असे सिम्पल प्रोसेस आहे जे तुमचे काही जुने कस्टमर सगळे आपण ॲड करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लॉयल्टी पॉईंट पण दिलेले आहे. लॉयल्टी पॉईंट म्हणजे एखाद्या कस्टमरने 1,000चं सोनं घेतलं तर त्याला 1 पॉईंट मिळणार. 1 पॉईंट म्हणजे 10 रुपये. म्हणजे ते सगळे पॉईंट पुढच्या बिलामध्ये त्याला त्या पॉईंटचे डिस्काउंट मिळणार, त्या पॉईंटच्या अमाऊंटमध्ये कॅल्क्युलेशन करून. ओके. त्यानंतर त्याच विंडोमध्ये तर सेल्स बिल म्हटलेलं आहे. कस्टमरचं बिल कसं बनवायचं आपण ते बघूया. एखादा कस्टमर दुकानामध्ये डायरेक्ट आला तर तुम्ही त्याचं डायरेक्ट नाव टाईप करू शकता, जसं की सचिन पाटील. किंवा एक्झिस्टिंग कस्टमर जर असेल, जसं आपण ऑलरेडी आता फीड केलं होतं निलेश पवार, तर कस्टमरचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं त्याचा इमिजिएटली पेंडिंग बॅलन्स दाखवतो. 25,000 रुपये पहिली उधारी बाकी आहे, ते रेडमध्ये दाखवतो. तर त्याच्या इनकेस जर उधारी असेल तर त्यानंतर बिल तुम्ही कॅश बनवणार की क्रेडिटमध्ये. कॅशमध्ये म्हणजे पैसे दिले किंवा क्रेडिटमध्ये उधार किंवा अर्धे आत्ता घेतले, अर्धे नंतर तुम्ही करू शकता. त्यानंतर आयटम नेममध्ये आल्यानंतर त्या कस्टमरला
तुम्ही इथं बारकोडनी स्कॅन केलं किंवा मॅन्युअली टाईप जरी केलं तर कोणता आयटम तो कोडचा टाईप केला तरी तो आयटम विकला जातो. कस्टमर तर तुम्ही इथं वर चेक केलं RNG 001 02 03 कोणता टॅग विकायचा. पहिला टॅग आपण कन्सिडर केलं की 10 ग्रॅमचा रिंग आपल्याला विकायचा आहे. आयटम तुम्ही स्कॅन केल्यानंतर त्याचे सगळे डिटेल इथं डाउनलोड होतात. तुम्ही चेक केलं त्याचा कोड पण डाउनलोड झालेला आहे 001. त्या आयटमचं नाव, ग्रॉस वेट, स्टोन वेट, नेट वेट, रेट पर ग्रॅम. जसं अंदाजे आत्ता मी भाव टाकला 4500 रुपये. सकाळी एकदा तुम्ही सॉफ्टवेअर ओपन करताना आजचा रेट टाकून ठेवला तर दिवसभर तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये रेट टाकायची गरज नाही. आजचा रेट टाकला मी 4500 तर टोटल 10 ग्रॅमप्रमाणे 45,000 रुपये झाले. मेकिंग जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेकिंग पर्सेंटेजमध्ये किंवा मेकिंग पर ग्रॅम पण लावू शकतो. जसं मी अंदाजे इथं 300 रुपये पर ग्रॅम मेकिंग लावलेले आहे. तर मेकिंगचे 3000 रुपये झाले प्लस आयटमचे 45,000 रुपये, असे टोटल बिलाची अमाऊंट झाली 48,000 रुपये. त्यामध्ये तुमचा SGST CGST 1440 रुपये झालेला आहे. इथं तुम्ही जर चेक केलं 720 रुपये आणि 720 रुपये SGST CGST कॅल्क्युलेट झाला. असा टोटल GST आहे 1440 रुपये. तर तुम्ही इथं चेक केलं तर बिलाची अमाऊंट झाली 49,440 रुपये बिलाची अमाऊंट झालेली आहे. तर कधी कधी काय होतं की कस्टमर 49,440 पैकी कस्टमर 40 रुपये देत नाही किंवा त्याच्याकडे सुट्टे पैसे नसतात. तर इथं तुम्ही 40 रुपये जर डिस्काउंट दिला तर तुम्ही वरती चेक करा मेकिंग 300 रुपये आणि टोटल मेकिंग अमाऊंट 3,000 रुपये आहे. तुम्ही 40 रुपये डिस्काउंट दिल्यानंतर जो 40 रुपये आहे तो मेकिंगमधनं ॲटोमॅटिक मायनस होतो. बघा इथे मेकिंग ॲटोमॅटिक कमी झाली. 300 रुपये मेकिंग होती त्यातनं ते रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून अमाऊंट पण कमी झालेली आहे. टोटल राऊंड अप करून बिलाची अमाऊंट झाली 49,400 रुपये. इथं मी बिल सेव्ह केलं. बिल सेव्ह केल्यानंतर डायरेक्ट तुमची प्रिंटआउट निघते किंवा प्रिंटआउट आपण नंतर पण काढू शकतो. सगळ्या प्रिंटआउट सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर होतात. किंवा इन केस आता बिल प्रिंट काढल्यानंतर बिल कसं दिसेल ते इथं बघूया आपण. आता यामध्ये बिलाचे वेगवेगळे फॉर्मॅट दिलेले आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं बिल आपण इथं डिझाईन करू शकतो. दुकानचं नाव तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे, लोगो फोटो ॲड करायचं असेल तर आपण ते सगळे ॲड करू शकतो सॉफ्टवेअरमध्ये. मग कस्टमाइज बिल डिझाईन करता येतं. A4 साईजमध्ये 2 प्रिंटआउट किंवा A4 साईजमध्ये किंवा कलर प्रिंटआउट जसं पाहिजे तसं आपण डिझाईन करू शकतो. बिल डिझाईन कसं होतं आपण ते तुम्हाला इथं दाखवून देतो एकदा. इथं सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे बिल डिझाईन करताना तुम्ही स्वतःहीच बिल सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन करू शकता. अशा प्रकारच्या फॅसिलिटी दिलेल्या आहे इनवॉइस रिपोर्ट बिल्डरमध्ये. या सगळ्या बॅकसाईडला सेटिंग केले जातात. फॉर एक्झाम्पल एखादा बिलाचा फॉर्मॅट आहे जसं की मी आता एक्झिस्टिंग टोटल बिलाचे 9 फॉर्मॅट दिलेले आहे. आता हा एक सिंपल फॉर्मॅट आहे. जसं की तुम्हाला दुकानचं नाव दिसतं आहे गायत्री ज्वेलर्स, तुम्हाला लेफ्टला सरकवायचं आहे तर लेफ्टला सरकवू शकता. किंवा गायत्री ज्वेलर्स हे दुकानचं नाव जे आहे तुम्हाला कलर द्यायचा असेल तर कलर देऊ शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रकारे कस्टमाइज डिझाईन करता येते. की तुम्ही म्हटले हे दुकानचं नाव मला इकडे जरा लेफ्टला पाहिजे तर लेफ्टला सरकू शकता. जसे पाहिजे तसे आपण यामध्ये बिलाची डिझाईन तयार करू शकतो. परत आपण बॅक साईडला विंडोज सेल्स इनवॉइस बिलामध्ये जाऊया. आता आपण एक कस्टमरचं सिम्पल बिल कसं बनवलं ते बघितलेलं आहे. आता दुसरं महत्त्वाचं आहे एखाद्या कस्टमरने तुम्हाला याच्यामध्ये बिल बनवताना गोल्डचं वेगळं सिल्वरचं वेगळं बिल बनवता येईल यामध्ये. दुसरं महत्त्वाचं आहे एखाद्या कस्टमरचं एकाच बिलामध्ये कस्टमरने नवीन सोनं आणि जुनं सोनं घेतलं तर ती ॲडजस्टमेंट कशी करायची ते तुम्हाला मी दाखवतो. फॉर एक्झाम्पल बिलामध्ये कस्टमरने घेतला रिंग आयटम घेतलेला आहे आणि आजचे रेट मी 4,500 झाले. 4,500 अंदाजे टाकले. टोटल बिलाची अमाऊंट झाली 54,000 विथ GST 55,620 रुपये झालेली आहे. ह्याच बिलामध्ये कस्टमरनी काही मोड दिली तर URD परचेसमध्ये गेलो मी ओल्ड गोल्डमध्ये. ओल्ड गोल्ड सिलेक्ट केलं आणि यामध्ये एक 5 ग्रॅमची मोड दिलेली कस्टमरने. प्युरिटी 80% फॉर एक्झाम्पल 90% आहे तर आपण घेताना 80% घेतली तर तुमचं प्युरिटी प्रॉफिट रुपये पण कॅल्क्युलेट होईल ॲटोमॅटिक. आणि याचे 4,000 रुपये जुन्या सोन्याचे मी टाकले इथे. तर तुम्ही इथे चेक केलं तर नवीन सोनं झालं 55,620 रुपयाचं, जुनं सोनं झालं 16,000 रुपयाचं. तर इथं चेक केलं ॲटोमॅटिक कस्टमरकडून आपल्याला 39,620 रुपये घ्यायचे. तोच ॲटोमॅटिक सगळे ॲडजस्टमेंट करून देतो तुम्हाला एकाच बिलामध्ये. हे सिंपल प्रोसेस झाली. कस्टमरचं बिल बनवल्यानंतर कस्टमरला टेक्स्ट मेसेज व्हॉट्सॲप ईमेल ॲटोमॅटिक सेंड होतो. म्हणजे तुम्हाला प्रिंटआउट काढायची सुद्धा गरज नाही. कस्टमरला बिल बनवलेला टेक्स्ट मेसेज व्हॉट्सॲपला ॲटोमॅटिक सेंड होऊन जाईल. हे झालं सिंपल प्रोसेस बिल बनवण्यासाठी. दुसरं महत्त्वाचं आपण एखाद्या त्याच विंडोमध्ये URD परचेस म्हटलेलं आहे. URD परचेसमध्ये एखाद्या कस्टमरनी फक्त मोड तुमच्याकडे जमा केली तर आपण URD परचेसमधून घेऊ शकतो. ओके. त्यानंतर रिसीट म्हटलेलं आहे. रिसीट म्हणजे एखाद्या कस्टमरनी जुने पैसे आणून दिले. फॉर एक्झाम्पल जसं की आपण निलेश पवार कस्टमरचं नाव टाकलं होतं त्याच्याकडे ऑलरेडी 25,000 रुपये उधारी दाखवतो. त्याच्या 25,000पैकी कस्टमरनी 6,000 रुपये आपल्याला जमा केले जुनी उधारी. मग पेमेंट टाईप कॅश, चेक, DD, NFT, RTGS, कार्ड पेमेंट, गुगल पे, फोनपे सगळ्या फॅसिलिटी दिल्या आहे तुम्हाला इथं. इथं सेव्ह केलं तर हे 6,000 रुपये रिसीव्ह झाले. त्याची प्रिंटआउट निघेल. कस्टमरला टेक्स्ट मेसेज व्हॉट्सॲप पण सेंड होईल. तुम्ही जर परत निलेश पवारचं नाव सिलेक्ट केलं तर बघा 25,000मधून 6,000 रुपये केले 19,000 रुपये रेडमध्ये दाखवतो. किंवा आपण कस्टमरचं स्टेटमेंट बघू शकतो. त्याला अकाउंट डिस्प्ले म्हटलेलं आहे. इथं निलेश पवार कस्टमरचं नाव सिलेक्ट केल्यानंतर शो केलं तर बघा त्याची पूर्ण स्टेटमेंट ओपनिंग बॅलन्स 25,000 रुपये होता.
₹6,000 दिले, ₹19,000 शिल्लक आहे. किंवा हाच कस्टमर नेक्स्ट टाईम दुकानामध्ये माल घेण्यासाठी आला, सेल्स इन्व्हॉइसमध्ये गेल्यानंतर परत तुम्ही त्या कस्टमरचं नाव सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्याची उधारी दाखवतो बघा. ₹19,000 टोटल उधारी बाकी आहे. आणि शेवटचं बिल आपण 27 मार्चला बनवलेलं, म्हणजे किती दिवसानंतर कस्टमर दुकानात येतो हे पण तुम्हाला इथे कळतं. सिंपल प्रोसेस झाली बिल बनवण्यासाठी. जसं आपण आता कस्टमरचे सगळे व्यवहार एकाच विंडोमध्ये बघितले ना, तसं सेम अपोजिट परचेस म्हटलेलं आहे. परचेस म्हणजे सप्लायकडनं माल खरेदी केला. जसं सेलचं बिल बनवलं सेम प्रोसेस झाली. सप्लायचं नाव ॲड केलं, मग ते सप्लायचं माल खरेदी करताना आपण त्याच्यामध्ये फाईन टू फाईन ट्रान्झॅक्शन, मेटल टू मेटल ट्रान्झॅक्शन, वेटमध्ये ट्रान्झॅक्शन आपण जे म्हणतो ते सगळे ट्रान्झॅक्शन विथ वेस्टेज लावून ते सगळे कॅल्क्युलेशन सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होतील. हे झालं परचेसबद्दल. त्यानंतर रिफायनरी म्हटलेलं आहे. रिफायनरी म्हणजे आपल्याकडे जी मोड असतं प्युरिफिकेशनसाठी, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 ग्रॅम मोड आहे, ती तुम्ही रिफायनरीला आउट केली आणि जेव्हा आपल्याकडं आउट केल्यानंतर इन करतो रिफायनरीकडनं, आपल्याला 97च जुनं सोनं जेव्हा आउट करतो रिफायनरीला, तर इन करताना आपल्याकडे 97च ग्रॅम आलेले आहे. तर 3 ग्रॅम लॉस वगैरे ॲटोमॅटिक याच्यामध्ये ॲडजस्ट होणार. तुमचा 3 ग्रॅम लॉस किंवा प्रॉफिट जो असेल त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक ॲडजस्ट होतो. ती रिफायनरीची सगळी कन्सेप्ट याच्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर न्यू ऑर्डर बुकिंग दिलेली आहे. न्यू ऑर्डर म्हणजे एखाद्या कस्टमरने आपल्याकडे ऑर्डर दिली. फॉर एक्झाम्पल मी जसं की आपण टाकलं कस्टमरचं नाव, इथं आपण ऑर्डरची कन्सेप्ट डिटेलमध्ये बघूया. निलेश पवार कस्टमरने आपल्याकडे ऑर्डर दिली. ऑर्डरमध्ये त्यांनी काय घेतलं, आपल्याकडे रिंग घेतलेली. रिंगमध्ये सपोज 12 ग्रॅमची रिंग आहे आणि आपण मेकिंग 300 पर ग्रामाने सगळे ॲडजस्ट केलं तर टोटल बिलाची अमाऊंट झालेली आहे. रेट पण टाकले ₹4,500 आपण. तर टोटल बिलाची अमाऊंट झाली आहे तुमची ते ₹59,328. आता ₹59,328 पैकी कस्टमरने ₹30,000 तुम्हाला ॲडव्हान्स दिला, तर ॲडव्हान्स घेतला आपण. तर हा बिलाचा नेक्स्ट टाईम तुम्हाला ज्या ऑर्डरचं बिल तुम्ही बनवाल तर ॲटोमॅटिक हा ॲडव्हान्स बिलामधनं मायनस होणार. दुसरं महत्त्वाचं, ऑर्डर जेव्हा आपण 12 ग्रॅमची घेतली आहे तर जेव्हा आपल्याकडे ती रिंग बनवून येणार कारागिरनं, तर ती माईट बी 11.900 मिलीग्रॅम असू शकते किंवा 12.200 मिलीग्रॅम पण असू शकते. म्हणजे तुम्ही जेव्हा सेल बिल बनवाल त्यामध्ये तुम्हाला त्याचं वेट चेंज करता येईल. किंवा आता ही जी ऑर्डर घेतल्यानंतर तुम्ही एक तर ती डायरेक्ट कारागिरला सबमिट करू शकतात किंवा आपल्याकडे जर इंटरनल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नसेल तर आपण परचेस करून घेतो किंवा कारागिरला सबमिट करायची, ही ऑर्डर कारागिरला सबमिट करणार. कारागिरला सबमिट केल्यानंतर कारागिरला काही ऑर्डर बनवण्यासाठी मटेरियल लागलं, फाईन वगैरे लागला, तर आपण इश्यू मटेरियल फ्रॉम कारागिरला इथनं त्याला सबमिट करणार. त्यानंतर फोर्थ त्याच विंडोमध्ये रिसिव्ह ऑर्डर म्हटलेलं, मग ती कारागिरकडून आपल्याकडनं ऑर्डर आल्यानंतर डायरेक्ट कस्टमरला आपण त्याची सेल्स इन्व्हॉइस मारून देणार. म्हणजे कारागिरची डिटेल प्रोसेस, न्यू ऑर्डरची पूर्ण डिटेल प्रोसेस यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर पुढचं पण स्टॉक रिपोर्ट, जसं की आपण स्टॉक रिपोर्ट बघितलेला आहे. इथं की आपल्याकडे 37 ग्रॅम स्टॉक होता, आता त्यातली 10 ग्रॅमची रिंग विकली, 27 ग्रॅम शिल्लक आहे आपल्याकडे. मग स्टॉक बघताना तुमचा रिंगचा वेगळा, चेनचा वेगळा, ब्रेसलेट, मंगळसूत्र किंवा गोल्डचा वेगळा, 22-23 कॅरेट, असं वेगळं फिल्टर लावून पण तुम्ही स्टॉक यामध्ये बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट विंडोमध्ये आपण डे बुक म्हटलेलं आहे. आता हा डे बुक म्हणजे मराठीत आपण त्याला रोजमेल म्हणतो. बऱ्याच वेळा काय होतं की दररोज संध्याकाळी शॉप बंद करण्यासाठी किंवा दिवसभराचा हिशोब कॅल्क्युलेशन करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामध्ये जर आणखी जर दुकानामध्ये 3-4 सेल्समन वगैरे जर असेल तर तुम्हाला क्लोजिंग घेऊन दुकान बंद करणं, कॅल्क्युलेशन करणं, ह्या प्रोसेसला बराचसा आपला वेळ जातो. पण हा डे बुक नावाचा रिपोर्ट जर तुम्ही ओपन केला तर तुमचा जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटामध्ये दिवसभराचा सगळा हिशोब तुम्हाला एका पेजवर मिळून जातो. आता तुम्ही जर हा चेक इथं छोटासा बॉक्स बघितला तर यामध्ये तुम्हाला स्टॉकचे डिटेल दिलेले आहे. म्हणजे सकाळी गोल्डचं तुमचं ओपनिंग 33.892 मिलीग्रॅम होता, संध्याकाळी क्लोजिंग 24.732 मिलीग्रॅम आहे. तसं URDP दिवसभरामध्ये किती आलेले आहे. तसंच कॅश दिवसभरामध्ये तुमच्याकडे 55,400, सकाळी कॅश 0 होती अकाउंटला, संध्याकाळी क्लोजिंग 55,400 आहे. मग कॅश कोणकोणत्या मार्गाने आलेली आहे आपल्याकडे, जसं की कॅशमध्ये 49,000 आले, NFT, RTGS, गुगल पे, फोनपेने किती पैसे आले, त्याचा प्रत्येकाचे वेगळे हिशोब तुम्हाला इथे दाखवतो. तसंच तुमचा टोटल कॅशमध्ये किती सेल झाला, क्रेडिटमध्ये किती झाला, NFT, RTGS, कार्ड पेमेंटने किती सेल झालेला आहे, याचे प्रत्येक वेगळा हिशोब तुम्हाला ह्या रिपोर्टमध्ये शो करतो. हे झालं डे बुक. त्यानंतर संडे डेटर्स म्हटलेले. संडे डेटर्स म्हणजे टोटल मार्केट आपल्यामध्ये जी काही उधारी आहे ते इथं तुम्हाला शो करेल याच्यामध्ये. आता इथं एकच कस्टमर नाव दाखवतो, कस्टमर नाव, मोबाईल नंबर आणि त्याची उधारी ₹19,000 आहे. तसं तो क्रेडिटर्स उधारी, क्रेडिट्स म्हणजे सप्लायचं देणे असेल तर त्याचा पण सेपरेट रिपोर्ट इथं जनरेट होतो. त्यानंतर इथं USB बॅकअप म्हटलेले आहे. आता इथं आपण एवढं बऱ्याच वेळा आपल्या माइंडमध्ये खूप काही डाऊट असतात, आपण एवढं सगळं कम्प्युटरायझेशन करणार तर आपला सॉफ्टवेअरचा डेटा हा सेफ राहिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे ऑफलाईन सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटर आपण इन्स्टॉल असतो, त्यामुळे तुमचा तिथं 3 ठिकाणी बॅकअप चालू राहतो. तुम्ही जर चेक केलं तर पहिलं डिफॉल्ट लोकेशन तुमच्या कम्प्युटरला बॅकअप चालतो, रिअल टाईम बॅकअप चालतो, तो ऑटोमॅटिक प्रोसेस दिलेली, म्हणजे तुम्हाला घ्यायची पण गरज नाही. दुसरं पेन ड्राईव्हवरती,
तुम्ही पेन ड्राईव्ह जोडून ठेवायचा. आणि तिसरा डायरेक्ट बॅकअप तुमच्या मेल आय डीला गुगल ड्राईव्हला चालू असतो. तुमचे मेल आय डीचे क्रेडेन्शियल सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही ॲड करून ठेवले तर तुमच्या मेल आय डीला तो कंटिन्यू बॅकअप घेईल गुगल ड्राईव्हला. इन केस काही प्रॉब्लेम आला तर आपण बॅकअप डाउनलोड करून परत रिस्टोर करू शकतो. त्यानंतर आपण अकाउंट मास्टर बघूया. अकाउंट मास्टर म्हणजे आपल्या दुकानात जे काही खर्च होतात, जसं की लाईट बिल, टेलिफोन एक्सपेन्स, पेट्रोल एक्सपेन्स, दुकानचं भाडं, घर खर्च जे असेल किंवा सॅलरी वगैरे, एम्प्लॉईची सॅलरी, हे सगळे अकाउंट आपण खर्चाचे बनवू शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पेमेंट करू शकतो. सो दॅट दररोज संध्याकाळी तुमची कॅश ही एक्झॅक्ट मॅच होते. इन केस तुमचे जर टी एक्सपेन्सेस जरी दिवसाला 100 रुपये होत असेल त्याची तुम्ही एंट्री मारून ठेवा, सो दॅट तुमची कॅश मॅच होत राहील. हे सगळं कधी जेव्हा तुम्ही स्वतः दुकानामध्ये असतात त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट वाटत नाही. पण इन केस तुम्ही 2 दिवस बाहेर गेला, आता दुकानामध्ये एखादा सेल्समन ठेवलेला आहे तर त्याच्याकडनं तुम्हाला हिशोब घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी होतात. किंवा इन केस तुमची सेकंड ब्रांच असेल, इंडिपेंडंट जेव्हा तुम्ही शॉप मॅनेज करता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जास्त गरज जाणवते. आता आपण जे बघितलं, एक सिंपल ज्वेलरीमध्ये जो काही बिझनेस मेंटेन होतो तो आपण यामध्ये बघितलेला आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त तुमचं सॉफ्टवेअरमध्ये GST रिपोर्ट तुम्ही स्वतः एक्सेलमध्ये, वर्डमध्ये कन्वर्ट करून भरू शकता. डे बुक, सेल्स बुक, परचेस बुक वगैरे दिलेले आहे यामध्ये. त्यानंतर जर तुमच्याकडे गोल्ड स्कीम जर असेल तर ते पण तुम्हाला याच्यामध्ये मेंटेन करता येईल. गोल्ड स्कीम म्हणजे काय असतं की कस्टमर दर महिन्याला हप्ते भरणार, 12 महिन्याला याची स्कीम असते. कस्टमर दर महिन्याला 1000 रुपये हप्ते भरणार, शेवटचा तुम्ही त्याला हप्ते टाकणार आणि तो सोनं घेणार. फॉर एक्झाम्पल आपण एक स्कीम बनवूया. एक मी GSS नावाची स्कीम बनवली 12 महिन्याची. फॉर एक्झाम्पल इथं 12 महिन्याची स्कीम आहे. कस्टमर 11 हप्ते भरणार आणि एक हप्ता आपण शेवटचा हप्ता असा टाकणार. कस्टमर दर महिन्याला 1000 रुपये, 500 रुपये किती हप्ते भरू शकतात तुम्ही बघा. इथे स्कीम बनवली पण 12 महिन्याची. कस्टमर 11 हप्ते भरणार. मॅच्युरिटी म्हणजे शेवटचा हप्ता आपण टाकणार. कस्टमर दर महिन्याला 1000 रुपये भरू शकतो, 500 भरू शकतो किंवा 5000 भरू शकतो. अशी आपण स्कीम बनवलेली आहे. तर मी सेव्ह केलं. असे वेगळे स्कीमचे फॉर्मॅट तुम्ही बनवू शकतात. मग ती 12 महिन्याची असेल, 24 महिन्याची, 8 महिन्याची, अशी वेगळी स्कीम बनवू शकतात. आता सेम थिंग एखादा कस्टमर, आपण एक एक्झाम्पल म्हणून एक कस्टमर दुकानामध्ये आला, त्याला स्कीम चालू करायची. जसं आपण टाकलं की निलेश पवार दुकानामध्ये आला, त्याला स्कीम चालू करायची GSS 12 महिन्याची. मी ती स्कीम सिलेक्ट केली. 12 महिन्याची, 24 महिन्याची, कोणती स्कीम तुम्ही सिलेक्ट करू शकता. महिन्याला किती हप्ते भरणार तो म्हटला की महिन्याला 1500 रुपये मी भरणार. मॅच्युरिटी पण आपण 15 महिने देणार. आता ही त्याची स्कीम सुरू झालेली आहे. आता मी थोडंसं स्पीडमध्ये तुम्हाला फक्त त्याचे 2 हप्ते रिसीव्ह करून घेतो. इथं रिसीव्ह स्कीम अमाऊंटमध्ये जाऊन फॉर एक्झाम्पल निलेश पवार पहिला हप्ता रिसीव्ह करून घेतला. इन केस तुम्हाला कळलं नाही तरी चालेल, आपण फक्त 2 हप्ते रिसीव्ह करून घ्यायची, जी प्रिंटआउट पण निघेल. म्हणजे चार्ट कसा मेंटेन होतो ते बघूया आपण. हा दुसरा हप्ता मी रिसीव्ह केला. आता मी तिसरा हप्ता काही रिसीव्ह करत नाही. तुम्ही ते चेक करा. इथं कस्टमरचा चार्ट तयार झालेला. मी तुम्हाला काही न सांगता हा चार्ट ऑटोमॅटिक करून जाईल. पहिला हप्ता त्याचा 1500 रुपये मिळाला, दुसराही 1500 रुपये मिळाला. तर तुम्ही खाली चेक केलं तर पेंडिंग 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 पेंडिंग, मी सगळे हप्ते पेंडिंग आहे. आणि शेवटचा मॅच्युरिटीचा हप्ता आपल्याकडनं त्याला जाईल आणि सगळे हप्ते मिळाल्यानंतर आपण त्याचं सेल्स इन्व्हॉइस जनरेट करणार. ओके, हे झालं GSSचं गोल्ड चेन स्कीम. आता त्यानंतर आपण बघूया मेसेंजर म्हटलेलं आहे. आता इथं तुमची सपोज 200 किंवा 5000 जरी कस्टमर असेल, सगळ्यांना बल्कमध्ये तुम्ही टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सॲप, ईमेल पाठवू शकता. इन केस दिवाळी, दसरा वगैरे असेल तर प्रमोशनल मेसेजसुद्धा तुम्ही सॉफ्टवेअरमधनं सोशल ॲक्टिव्हिटी जनरेट करू शकता याच्यामध्ये. हे झालं ज्वेलरी सॉफ्टवेअरबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचा गिरवी म्हणजे मनी लेंडिंगचा जर बिझनेस असेल तर तो पण या सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होईल. तर मनी लेंडिंगचं यामध्ये सेपरेट सॉफ्टवेअर दिलेलं आहे. आणि तुमचं जर लायसन्स असेल तर लायसन्सप्रमाणे सगळे हिशोब सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होतात. जर नसेल तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही. विदाऊट लायसन्स पण तुम्ही सगळ्या मनी लेंडिंगच्या गिरवीच्या सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होतील. आता इथं आपण एक सिंपल प्रोसेस कस्टमरची पावती बनवूया. म्हणजे कस्टमर एका दुकानामध्ये आला, त्यांनी गहाण ठेवलं सोनं, तर ते कशा प्रकारे मेंटेन होईल ते बघूया. पहिल्यांदा आपण एक कस्टमर ॲड करून घेऊया. की एक कस्टमर इन्फॉर्मेशन मी टाकलं की कस्टमर नाव टाकलं सचिन पवार. त्यानंतर कस्टमरचा एरिया टाकला की सपोज कोरेगाव. मोबाईल नंबर वगैरे टाकला, ईमेल ID, पॅन कार्ड, आधार कार्ड. आता इथं मनी लेंडिंग असल्यामुळे आपल्याला त्याचे लायसन्स डिटेल जास्त रिक्वायर्ड आहे. पासपोर्ट, आधार कार्ड, वोटर कार्ड, त्याचा फोटो पण घेऊ शकतो आपण. हा कस्टमर मी इथं ॲड केला. आता त्याची पावती बनवूया. मी त्याचं कस्टमरचं नाव सिलेक्ट केलं सचिन पवार. त्यानंतर त्यांनी मॉर्गेजमध्ये गहाणमध्ये काय ठेवलं, गोल्ड ठेवलेलं असेल आणि फॉर एक्झाम्पल 10 ग्रॅमची अंगठी ठेवलेली आहे, प्युरिटी 80% आणि 4500 प्रमाणे त्या सोन्याचं आजचं व्हॅल्युएशन होतं 36,000 रुपये. आणि त्याच्या अगेन्स्ट आपण त्याला फक्त 10,000 रुपये दिलेले आहे. इथे तुम्ही इथे 10,000 रुपये दिले त्या अंगठीच्या अगेन्स्ट. आणि तुम्हाला मंथली इंटरेस्ट किती लावायचा तुम्ही डिसाईड करू शकता. जसं की मी अंदाजे 3% टाकलेला आहे इंटरेस्ट. त्यानंतर इंटरेस्ट टाकल्यानंतर तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे ह्या
पावतीला चक्रवाढ व्याज मराठीत आपण म्हणतो. इंटरेस्ट व व्याज तुमचं इथं कॅल्क्युलेट होऊ शकतं. कस्टमरचा फोटो घेऊ शकतो, थंब घेऊ शकतो, आयटमची इमेज जी आहे तुम्ही जी इमेज घेतली ते पण इथे तुमची मॉर्गेजमध्ये तुम्ही फोटो घेऊ शकता आयटमची इमेज. आता ही पावती आपण सेव्ह केली. पावती सेव्ह केल्यानंतर याची प्रिंटआउट पण निघेल. आता प्रिंटआउट तुमचा ऑथराईज फॉर्मॅटमध्ये पण निघेल. जसं की तुम्ही बघितलं की हा जो सिम्पल फॉर्मॅट आहे मनी लेंडिंगच्या नियमाप्रमाणे जो फॉर्मॅट आहे दिलेला आहे, वरती आपलं फर्मचं नाव येणार, कर्ज परिस्थितीचा तपशील देणारे पत्र, कर्जदाराचे नाव, पत्ता, हे सगळं मराठीमध्ये किंवा तुमची स्वतःची काही वेगळी बिलाची रिक्वायरमेंट असेल पावतीची तर त्याप्रमाणे कंपनी तुम्हाला डिझाईन करून देते. किंवा तुम्ही मगाशी जसं मी तुम्हाला ज्वेलरी सॉफ्टवेअरमध्ये दाखवलं तशी तुम्ही आपण स्वतः डिझाईन करू शकता किंवा मी स्वतःही डिझाईन चेंज करू शकता. त्याला नियम नंबर 16 आणि नमुना नंबर आपण 8 म्हणतो. हे झालं पावतीबद्दल. ही आपण ते पावती बनवायला म्हणतो, त्यानंतर सोडवायची पावती म्हणतो, त्याला आपण रिसिप्ट म्हटलेलं आहे. रिसिप्ट म्हणजे कस्टमर पावती सोडवायला आला, जसं की कस्टमरचं आपण नाव सिलेक्ट केलं सचिन पवार, तर तो ऑटोमॅटिक सगळं इंटरेस्ट वगैरे सगळं कॅल्क्युलेट करून घेतो. बघा तुम्ही इथं तुम्ही जर एकदम इथं बघितलं तर 180 रुपये दिवस झालेले आहे, 6 महिने दिवस झालेले आहे. इंटरेस्ट पण त्यांनी कॅल्क्युलेट केलं 1775 रुपये इंटरेस्ट झालेले. त्याच्यापैकी त्यांनी 10,000 रुपये जमा केले. हे आपण सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर याची तुम्हाला जशी पाहिजे तशी प्रिंटआउट इथे जनरेट होईल, मराठीत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे रिपोर्ट दिलेले याच्यामध्ये, जसं की जर तुम्ही हीच पावती जर बँकेत ठेवत असाल किंवा सप्लायला सबमिट करत असाल तर त्या या गोष्टी पण याच्यामध्ये मेंटेन होतील. म्हणजे त्या पावत्या तुम्ही सप्लायरकडे ठेवून किंवा बँकेत ठेवून त्याच्यावर तुम्ही व्याज घेऊ शकता किंवा पेमेंट रिसिव्ह करू शकता. इन केस तो आयटम जर कस्टमरने, बऱ्याच वेळा काय होतो कस्टमर नुसते पावती बनवतात आणि तो परत आपल्याकडे परत दुकानामध्ये ती पावती सोडवायलाच येत नाही. तर यामध्ये ऑफिशियली तुम्ही कस्टमरला 3 नोटीस पाठवू शकता. त्या नोटीसचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्या 3 नोटीसला जर त्या कस्टमरने उत्तर नाही दिलं तर तो आयटम तुम्ही इथं सेल करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे लायसन्स असेल तर लायसन्सप्रमाणे तुमचं कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट, हे वेगळे रिपोर्ट आहे, हे सगळे सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होतात. आता मी तुम्हाला हे दोन्ही सॉफ्टवेअर दाखवलेले आहे, ज्वेलरी आणि मनी लेंडिंग गिरवी, दोघांचे सगळे बॅलन्सेस सेपरेट मेंटेन होतात. इन केस तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कंपनीच्या सेल्स नंबरवर कॉल करू शकता 9767211065. थँक्यू.